केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे। महाराष्ट्रामधील यामध्ये चौघांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणार आहे। अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रात पुरस्कार मिळालाय, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी, तर लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रात पद्म पुरस्कार घोषित झालाय। दरम्यान पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंडा यांनाही पद्म पुरस्कार मिळणार असल्याचं जाहीर झालंय। भिकल्या लाडक्या ढिंडा हे वारली कला आणि संस्कृती जोपासणारं मोठं नाव आहे। महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आणि ही मोठी बातमी, रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार हा घोषित झालेला आहे। केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामधील चौघांचा यामध्ये समावेश आहे। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांनाही पद्म पुरस्कार हा घोषित झालेला आहे, तर यासह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंडा यांना सुद्धा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर आपल्या सोबत आहेत। लोकनाट्य कलाकारांना न्याय मिळावा असं तुम्हाला वाटतंय का, आणि पुरस्कार जाहीर झाल्यानं तुमच्या भावना यावरती काय आहेत? आपल्या सोबत लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर आहेत। रघुवीर खेडकरजी, लोकनाट्य कलाकारांना न्याय मिळाला असं तुम्हाला यामधून वाटतंय का, आणि हा पुरस्कार जाहीर झाल्यानं तुमच्या भावना यावरती काय आहेत? आणि मनाला खूप आनंद झालेला आहे आणि माझ्या 7 कुळीचा उद्धार झालेला आहे, माझ्या तमाशा सृष्टीचा उद्धार झालेला आहे। हा पुरस्कार गेली 75 वर्ष ज्याची आम्ही वाट बघत होतो तमाशा सृष्टी, तो पुरस्कार आज मला मिळाला आहे, म्हणजे माझ्या तमाशा सृष्टीला मिळालेला आहे। याचा खूप मोठा आनंद आहे आणि हा आनंद माझा गगनातही मावत नाही, कारण तेवढ्या उंचीपर्यंत मी पोहोचू शकेल की नाही असं मला वाटत होतं, पण तिथपर्यंत मी पोहोचलो आणि मला हा पुरस्कार प्राप्त होतोय। मी खूप कृतकृत्य झालेलो आहे। खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। केंद्र सरकारकडून 2026च्या या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि यामधीलच महाराष्ट्रामधील 4 रत्न आहेत ज्यांना पद्म पुरस्कार हा जाहीर झालेला आहे।